तर जे महाराष्ट्र भाव सगळे लोक रांगोळ करून मी चालवतो आपल्या रोजच्या ड्युटी, कारण आता पुढच्या महिन्यात आपले पेपर आहेत आणि सकाळ सकाळी आपल्या भाऊ लोकांना भेटलो. नंतर मी पाठीकडे चाललो होतो, तेवढ्या तिने मागून ओरडत होतो. नंतर जवळ आला रे आपण सोबत घेऊन चाललो. हिने पण कुठे ट्रॅक्टरवर चाललो होतो. मग पाठीवर आल्याबरोबर मला गाडी आणि मह्याला सोडून मी एकटा चाललो होतो, कारण महेश दुसरीकडे चाललो होतो. नंतर आपल्या गावच्या स्टँडवरून उभारलो, पण इथे का मला गाडी भेटत नव्हती. पण तेवढ्यात आपला भाऊ आला. पहिले तर रिक्षात बसून घेतो, कारण सकाळ सकाळी ऊन लई मारत होतं. पण ह्या गाडीत काय पॅसेंजर सकाळ सकाळी भेटत नव्हते, त्यामुळे मी भैयाच्या गाडी इटकळपर्यंत गेलो आणि भैया पण तिकडे चालले होते. इथं आल्याबरोबरच बस आली होती, पण मी का त्या बसमध्ये बसलो नाही, कारण सावकार अजून यायचे होते. नंतर का बस भेटली नाही, त्यामुळे मी रिक्षात बसून गेलो आणि मागच्या सीटवर जाऊन मी निवांत बसलो. नंतर सावकाराने मी जरा दुकानाकडे चाललो, दुकानाकडे जाऊन पाणी बॉटल घेतली. मग नंतर आलो सेंटरवरती. येऊन पहिले तर पॅसेज मारलो आणि पहिल्या पॅसेजला 39 मार्क पडले आणि ह्या पॅसेजला 9 मिनिट लागली, त्यामुळे आता थोडं पास होण्यासारखं वाटत होतं. दुसऱ्या पॅसेजला 37 मार्क पडले आणि टायपिंग करून मी चाललो स्टँडवरून बसल्याबरोबर दोघं समोरून येत होते आणि आम्ही पहिल्याची इथं निवांत बसलो. पास संपलो होतो, त्यामुळे पास काढायला चालले होते. गांड फाटली काय रे गांड आणि आमच्या समोरून पाप येत होतं, त्यामुळे पाप्याच्या गाडीवर बसून मी एकटा गेलो आणि यांच्या अंदूरच्या स्टँड मध्ये काम होतं, त्यामुळे हे काय आलं तर हिला बाय म्हणलं. सायलेन्सरवर पाय ठेवला, माझ्या चप्पल जा आणि माझं का लक्ष नंतर नाही जर गेलं, त्यामुळे आता का मला लई राग येत होतं. आता का मला पाप्याला रडवायचं होतं, त्यामुळे पाप्याचा फोन अबुजर पशी दिला. तिला पण माहिती तिचा फोन कुठं आहे आणि मी फोन पण सायलेंट केलो होतो. मजाक मस्ती करतो मोगल म्हणतो कामचं आजीने कामचं काय अरे मग मजा कशी करू रेत मग मोगल कमा होता कमा विषयीची मला नक्की जिरायची का. आणि भाऊ तर आता लई चिडलो, त्यामुळे पहिले तरी फोन आणून दिलो. फोन दिल्यावर थोडं ग बसलं. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये.